कोरोनाच्या संकटात चांदूर रेल्वे शहरातील गोरगरीब उपाशी राहू नये म्हणून ज्यांच्या हातावर पोट आहे अशा जवळपास 700 कुटुंबांना 2 वेळच्या जेवणाचे डबे पोहोचवण्याचे काम जय हिंद क्रीडा मंडळातर्फे शहरात व आसपासच्या गावात पोहोचवण्याची व्यवस्था मंडळामार्फत करण्यात आली आहे। मागील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या साडी वाटप कार्यक्रमाने अनेकांनी त्यांच्यावर राजकीय टीका केली होती। मात्र आता इतर राजकारणी घरात बंदिस्त असताना त्यांच्या या डबा वाटप कार्यक्रमाने त्यांच्यातील राजकारणापुढील माणुसकीचा परिचय दिला आहे। कोरोनाच्या महामारीने अनेकांचे व्यवसाय बुडाले आहे। शासकीय धान्याच्या पुरवठ्यात मर्यादित किराणा मिळत आहे, त्याही पुढे जाऊन अनेकांचे उत्पन्नच बंद झाल्याने अनेकांची 2 वेळच्या जेवणाचीही पंचायत होत आहे। निलेश विश्वकर्मा यांच्या अन्नदानामुळे अनेकांना कोरोनाच्या वातावरणात लढण्याची हिंमत येत असल्याचे बोलल्या जात आहे। विशेष म्हणजे कुठल्याही माध्यमातून याची प्रसिद्धी न करता गेल्या 20 दिवसापासून त्यांची अविरत सेवा सुरू आहे। शहरातील दानशूर व्यक्तीची इच्छा असल्यास त्यांच्या या कार्यात त्यांना मदत करू शकत असल्याचं त्यांनी सांगितलं। जवळपास 23 तारखेला लॉकडाऊन झालं आणि असं लक्षात आलं की या लॉकडाऊनमध्ये असे फार गरजूवंत आहेत ज्यांना आपण ही अन्नधान्य सेवा पुरवली गेली पाहिजे। काय करावं हा आमच्याकडे प्रश्न होता। किराणा द्यायचा, काय द्यायचा, मदत तर करायची। असं लक्षात आलं की भरपूर जे सिनियर सिटीजन आहेत, जे आजारी आहेत, कुणी आहेत, त्यांच्या घरी पूर्ण त्यांना भूक लागते। सिनियर सिटीजनना आजी असो, आजोबा असो, तर त्यांच्यासाठी जर जेवणाची व्यवस्था देता आली आणि निश्चय केला आणि तो दिवस आणि आजचा दिवस जवळपास 27-28 दिवस आज झाले। आम्हाला 1000चे जवळपास डबे आमचे सकाळी जातात, 1000चे जवळपास डबे संध्याकाळी जातात। प्रत्येक गावात, मग चांदूरवाडी असो या चांदूर शहराला लागून असलेले गाव, तिथे पण आम्ही डब्याची व्यवस्था देतो। याचं कारण असं की 12 वाजेपर्यंत डबे पॅक होऊन 1 वाजेपर्यंत त्यांच्या घरी पोहोचते। सायंकाळचा डबा 6:30 ते 7 वाजेपर्यंत त्यांच्या घरी पोहोचतो। पूर्ण जय हिंद मंडळाचा प्रत्येक वार्डातला, या शहरातील प्रत्येक वार्डातला एक प्रमुख आम्ही तिथे दिलेला आहे। तोच तिथून तो वाटप करतो आणि आमची ही जी टीम आहे जय हिंदची, इथं पॅक होते, स्वयंपाक तयार होतो आणि हा स्वयंपाक तयार झाल्यानंतर त्यांच्या मोहल्ल्यात, त्यांच्या परिसरात तो पोहोचतो आणि त्याच्यानंतर तिथून मग त्यांची जेवणाची व्यवस्था होते। विदर्भ न्यूज करिता चांदूर रेल्वे येथून बंडू आठवले व राजू शिवणकर।